जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं पहिलं फिरतं एंडोस्कोपी रुग्णालय आहे. आणि याचा मुख्य उद्देश आहे पचन संस्थेच्या मार्गात होणारे जे गंभीर आजार आहेत त्यांचं लवकर निदान करून तरुण लोकांना, म्हणजे ज्यांचं वय 30 ते 60 वर्षाच्या मध्ये आहे, त्यांना लवकर आजाराचं निदान करून कामासाठी, देशाच्या सेवेसाठी आणणं परत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि हे सुरू केलं आम्ही 2022 जानेवारी. मुख्यतः याचा उद्देश होता किनवट आणि माहूर या आदिवासी बहुल भागामध्ये गरीब लोकांना, गरजू लोकांना त्यांच्या गावात, त्यांच्या दारात जाऊन सेवा द्यावी. आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आता हे 5वं वर्ष आहे आणि आज आम्ही सारखनीमध्ये आहोत. हे आमचं आजचं 123वं शिबिर आहे. आत्तापर्यंत आम्ही एकूण 6 जिल्ह्यांमध्ये, नांदेडच्या आजूबाजूला, म्हणजे नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, लातूर, बीड, एवढ्या जिल्ह्यांमध्ये हे आज 62वं गाव आहे, 62. आणि 123वं शिबिर आहे. कारण आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फिक्स माहूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतो. आणि सुरुवातीचे 1.5 वर्ष आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किनवटला गेलो. पण काही अपरिहार्य कारणामुळे किनवटचं शिबिर आम्हाला बंद करायला लागलं. माहूरचं शिबिर आम्ही चालू ठेवलं आणि त्या उपक्रमाअंतर्गत हे आजचं 123वं शिबिर आहे. आज आम्ही एकूण 27 रुग्णांची इथे आल्यानंतर तपासणी, रक्त तपासणी, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटची CBC नावाची टेस्ट करतो, ज्याच्यात हिमोग्लोबिन, WBC, प्लेटलेट काउंट, त्याच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे आजार, म्हणजे साध्या इन्फेक्शनपासून ब्लड कॅन्सरपर्यंतच्या आजाराचं त्याच्यात निदान होतं. आणि दुसरी एक टेस्ट जी कंपल्सरी आम्ही करतो, ज्याचं नाव आहे HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हे संसर्गजन्य आजार आहेत, त्याचं निदान करतो. या 2 गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रत्येक पेशंटची तोंडाद्वारे उच्च दर्जाची NBA एंडोस्कोपी करतो, की ज्याच्यामध्ये तोंड, अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याची तपासणी होती. आज आम्ही एकूण 27 रुग्णांची एंडोस्कोपी केलेली आहे. त्या सगळ्या रुग्णांना आम्ही औषधं देऊन पुढच्या उपचाराची दिशा दिलेली आहे. चांगली गोष्ट आजची ही होती की कोणालाही कॅन्सरचं निदान आम्ही केलेलं नाही. खूप लोकांना त्यांच्या व्यसनामुळे, दुर्लक्षपणामुळे ॲसिडिटीचे भरपूर आजार आहेत. खूप जणांना जठरामध्ये सूज आहे, इन्फेक्शन्स आहेत. त्याचे सगळे उपचार देऊन आम्ही आज एकूण 27 लोकांची तपासणी केली.